गाइस सेम पत्ते वालीच आहे पण थोडं अलग आहे. नेमार भाई, चल इथं मेसी भाई. आजचा व्लॉग स्टार्ट होतोय आरोच्या घरापासून आणि आज आहे आमच्या मम्मीचा बर्थडे. कमेंट मध्ये हॅपी बर्थडे देवा. आरोला माहित नाही आरोचा बर्थडे आहे. प्लीज बाय बघू शकतो इथं बसलाय आणि आज केक वगैरे सगळं आणलंय. ब्लॉग खूप लेट चालू करतो. तर गाईज आम्ही आता खेळणार आहे उनो कार्ड्स. तुम्ही हे कार्ड्स बघितले असतील दाखव. तर हे बघा हे उनो कार्ड्स. मला तर माहित नाही कसं खेळतात. आता मला लहान लेकरं सांगणार कसं खेळायचं तर मी त्या हिशोबाने खेळणार. आणि असे काहीतरी कार्ड्स असतात दोन साईड बघू आता कसं. तर गाईज आता श्रुती मला सांगणार आहे उनो कार्ड्स कसे खेळायचे. तर आता बघूयात ती काय बोलते का तिचे काय इन्स्ट्रक्शन देते ती. बघू शकतात. बोल श्रुती. तर बघू शकता बस इथं बस. हे बघा आपल्याला याच्यामधून कुठला बी नंबर भेटेल. हे बघा तर गाइस बघू शकता आता आम्ही खेळतो की उनो. हा तुझा प्यार करतो मी. तर यातला तुम्हाला जेवढं भेटला ना जेवढे कार्ड भेटला ना ह्याच्यात काय करायचंय होतं मी घेतो एक कार्ड छे कार्ड घेत आता आणि असं कार्ड वाटणार. ठीक आहे मग आम्ही कार्ड वाटणार आम्हाला कुठले बी नंबर येणार. तर आता मी टाकलं रेड कलर. गाइस पत्त्यावानीच आहे तर तुम्हाला रेडच कलर टाकायचं. तुम्हाला फक्त रेडच. आता मी येलो टाकलं तर येलोच टाकायचं. आणि ब्लॉक चेंज टाकलं ना जर तुम्ही वेगळा कलर टाकला ना तर तुम्ही आउट. तर तुम्हाला पेनल्टी घ्यायला रेडच करायचे. तसं आहे माझ्याकडे. गाइस सेम पत्तेवानीच आहे पण थोडं अलग आहे. आंबडी उनो कार्ड टाकायला लागले आता. सर्वांना द्यायला लागली उनो कार्ड. आणि खेळायला बघा गौतमी, आमू, श्रुती, आरव आणि मी आहे. तरी बघू शकतात कार्ड आले पण मला ते माझे आहेत बघू शकतात. बघायचं नाही पहिलं. मला 3 भेटले. मला दे. तर आपण आरोचे बघू. गपचीप 3च दिली चांबडे मला. शकतात मला असे काहीतरी कार्ड भेटले ते. अगर तुला ही वाला कार्ड भेटला ना तर तुला ते जे तुझ्या बाजूला आहे ना तर त्याला 2 कार्ड घ्यायला पडेल. आणि जी असं क्रॉस वाला नंबर आला ना मतलब बॅन वाला नंबर माहितीये. बॅन असं सर्कल आणि मध्ये एक लाईन नाही ती दाखवायला. अगर ती तुझ्याकडे आहे ना तर ते तुझ्या बाजूवाला पण आउट होऊ शकते. गाईज मला एक लकी नंबर भेटले. चला गाईज मला बी. मग त्याचा 2+ आहे 1 आहे. हे बघू नाही शकत ह्याला सांगायला बोलू शकेल. चला खेळू. हे दाखवू नको त्यांना. टाकतो एक. जर तुझ्याकडे तर गाईस माझा रेड गेला याच्यामध्ये. आणि श्रुतीच्या जागेवर चिंग्या खेळायला आल्या बघू शकतो. आता कुठला पडतंय बघू आपण. तर गाईस ब्ल्यू पडलाय आणि +2 गौतमीने +2 घेतले. बॅनचा कार्ड भेटला असेल आणि एक +2. गाईस डान्स बघा. अरे कुणाचं कुणी टाकलंय +2. गाईस बघू शकतात माझ्याकडे एकच कार्ड उरलंय आणि पियुषकडे पण एकच कार्ड उरलंय आणि सगळ्यांकडे जास्त कार्ड आहेत बघू शकतात. तर बघू आता कोण जिंकतंय. माझ्यामध्ये आणि पियुष मध्ये कोण जिंकतंय बघू. लेट ऑफ कॉम्पिटिशन. कलर बदल. कोण आता जिंकलो गाईस बघू शकता तुम्ही. मला हे 2 कार्ड भेटले होते. हे बघा हे 2 कार्ड भेटले होते. एकदम खतरनाक लक होता. पहिल्यांदा गेम खेळतो आणि पहिल्यांदा जिंकलो. आरो 4 का कलर ब्लू. कुणाची आहे तुझीच आहे माझी ना. तर गाईस बघू शकतात माझा लक किती आहे. किती खतरनाक लक आहे माझा. पहिलीच गेम खेळलो आणि पहिलीच गेम जिंकलो. लक पाहिजे तर माझ्यासारखा काय समजत पण नव्हतं तरी पण जिंकलो असं बोलतात लक माझा. काय बोलणार तू. माझा भाव जिंकला एकदम खुश आहे. आणि आमू बघू शकतात सेकंड आली आणि गौतमी काय करायला लागली. गौतमी खेळ. आरव विचारा. आरवला गाईस बघू शकतात मम्मीचा बड्डे आता आणि रात्रीच्या आता वाजले 11 आणि आम्ही 11 वाजता मम्मीचा बड्डे करायला. आणि मम्मी बघू शकतात तयार होऊन आली. काय बोलणार मम्मी बड्डे दिवशी. हा एन्जॉय करायचं. पप्पा काय बोलणार मम्मीच्या बड्डे दिवशी. पप्पा काय बोलणार. मम्मीच्या बर्थडे दिवशी मी काही नाही बोलणार. तो हो सकता चाचा चाची
आणि लहान लेकरं सगळे इथं आलेत. वेदांत पण आला आणि वेदांतनी बघा दाताची सर्जरी केली. दाखव ना वेदांतचे दात बघ. तर वेदांतचे दात बघा एकदम जॉईंट झालेत सगळे. हां हां 5 मिनिटांनी केक कापणार आता थोड्या वेळाने. पियुषबाईची केस कापल्यात बघू शकतात. कसं दिसते कमेंटमध्ये सांगा. गाईज आम्हाला फक्त 2 केक भेटले चॉकलेटवाले आणि दोन्ही पण चॉकलेट भेटले. बाकी कुठलाच फ्लेवर नव्हता. वेदांतबाईची स्टाईल बघा. हे बघा ब्राझीलची जर्सी फुटबॉलर द मेस्सी. डुप्लिकेट जर्सी आहे पण ही ओरिजिनल एम्ब्रॉयडरीवाली बघू शकतात. दात बघा फक्त ही सार्थकची जर्सी अपोलो इंडिया बघू शकतात. केक ठेवला आता ओपन करतोय वेदांत बाई केक. आणि बघू शकतात असा काहीतरी केक आहे. मम्मी लिहिलं याच्यावरती. तर अनबॉक्सिंग केकची. अजून एक केक आहे तो तर खूप भारी आहे. तो उद्या कापणार आहे. असं ठेव ना नको काढते. गाईस बघू शकतात मम्मीचे केक आले 2 इकडं. हा वाला एक बघा किती छान वाटते केक. हॅपी बर्थडे वाला. हा वाला थोडा आमच्याकडून हे झालाय. लाव लाईट. तर गाईज बर्थडे झाला इथं बघू शकतात. फोटोशूट चाललंय. तर गाईज फोटोशूट चाललंय इथं बघू शकतात. केक वगैरे चाललाय. चाचा धमकी द्यायला लागला इथं. तर गाईज बघा हॅपी बर्थडे. अरे खावा केक. तर गाईज केक खात पण नाही बघू शकतात. आरो गाईज आरोला केक चारते आता मम्मी. आणि आरोचा हेअरकट बघा. केक खा की केक. निशा मामी केक कटिंग करायला लागल्यात बघू शकतात. आणि तर केक बघू शकतात सगळ्याच्या मध्ये करायला लागल्यात. झाला बर्थडे वगैरे सगळं झालं आता. आणि पियुष वरती चिप्स आणायला गेलाय. वेदांत बायला विचारू आपण त्याचं काय मत आहे. बोल तुझ्या दाताचं हे केलंय तुला काय वाटायला लागलं. तो दाताचा विषय काढल्यावर तो गप्प असतो. त्यामुळे कोणाला दाताचं विचारू. गाईस बघू शकता चाची चिप्स वगैरे वाटायची. आपण 1 सेकंड चिप्सचं वाईट खूपच मस्त आहे. आणि बघू शकतात मी गोरा झालोय. चॉकलेटला दिसतोय. गोरा झालोय का नाही. गाईस वेदांत भाई बघा कसं केक खातोय. संपवलं पण त्यांनी सगळं. आंबडीने पण संपवलं सगळं. कसा झाला मम्मी बर्थडे. कसा झाला बाबा मम्मीचा बर्थडे. आणि तर सुमन आई पण बसली बघू शकतात केक खात. काय बोलणार आहे. जेवलीस का बोल की. अगं बोल जेवलीस का तू. जेवलीस का तू बोल. मी बोलू जेवली. हा जेवली का. अरे गाईस बघा आम्ही जातोय खेळायला फुटबॉल. आणि बड्डे वगैरे सगळं झालं आणि आता आपण फुटबॉल खेळायला जातो. आणि आमच्यासोबत वेदांत भाई बघू शकतात. ओरिजिनल फुटबॉल प्लेअर आहे बघा. आणि पियुष भाई मेस्सी आहे आमच्याकडं. ब्राझील आणि बघा ब्राझील नेमार इथं नेमार भाई. इथं मेस्सी भाई. फोन आणलायस काय. तुमची कोण टीम कोणची टीम जिंकणार यावर्षी वर्ल्ड कप. यावर्षी ब्राझील. फक्त नेमार. आता पुढे आता मॅच आहे उद्या 6:30 वाजता. आपण नाही खेळणार आहे नेमार. आणि इकडे बघा आम्ही
हा 350चा फुटबॉल मागवलेला, त्यात पण मला खूप सारं लागले पाय. 350 नाही 300. 350चा तर पाईप पकडून हा पाईप ना. आणि काय माझा इंस्टावर काय नेटच नाही एकदम खानवाला पडलेलो खालती मी. हे दादा तर हॉस्पॉट तुम्ही असं काही ट्राय करू नका फुटबॉल. चालू कर. बघा आम्ही फुटबॉल खेळायला आलोय आणि बघा हा बघा वेदांत भाईची स्टाईल. ब्राझील वर्सेस मेसी चालू आहे बघा. दे दे. ब्राझील वर्सेस मेसी. हे बघा वेदांची स्टाईल. मेसीकडे बॉल गेलाय. तुपाकडे बॉल आलाय. काय कुठला प्लेयर? नेमारकडे बॉल गेलाय. तर मेसी भाई बघा कसं खेळतोय पागल सारखा. वा ते हो. कसा कसा हे मारतो. नेमार भाई काय बोलणार? मजा येते रात्रीचं घ्या बरं एकदम. नेमार भाई इथं ब्लॉगरकडे आणि ब्लॉगर थांब ब्लॉगरनी कुठे अडकवला. भारी बाई शोल्डर. तर गाईज बघू शकता त्यांचा फुटबॉल वगैरे खेळून झालाय आणि आता हे लोक बसलेत रील्स बघत टाइमपास करत आणि परत 5-10 मिनिटांनी परत फुटबॉल खेळत. हा पियुष बाई तर बघा फुटबॉल घेऊन बसला इथे एक नंबरचा एकदम फुटबॉल घेऊन बसलाय. आणि हा पिच बघू शकता सिमेंट ग्राउंडवरती बांधलाय. वेदांत भाई वेदांत भाई दात दाखव एकदा. तर वेदांत भाईची दात बघा एकदम कशी एकदम हे झालंय. हँडसम दिसतो एकदम. वा केस बिस दाखवत आता. पियुष भाईनी केस कापलेत. वेदांत भाईनी केस वाढवलेत. काही फुटबॉल वगैरे खेळून झालं आणि आम्ही तर घरी चाललो. बघू शकतो वेदांत भाईकडे फुटबॉल आहे. घरी जातो तर सगळं खेळ एकदम खतरनाक बोला. अगेन मेसी आणि नेमार. तर परत एकदा बोलतो बघू ह्यांच्यामधून कोण जितल कोण नाही. तर तुम्ही मेसीला सपोर्ट करताय का ब्राझीलला सपोर्ट करताय? सकाळी मॅच आहे 6:30 वाजता बघा ती. खूप चांगली. वेदांची दातं बघा तुम्ही फक्त. दात ही कर रे. नवीन दातं बसवले आणि पियुषचा नवीन हेअरकटच बघा तुम्ही. निबार्डक हेअरकट. तर चला जातो आता घरी आणि भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. आजसाठी एवढंच.